वेलकम बॅक टू माय चॅनल पब्लिक. आता आम्ही आज चाललोय मुंबईला. थोडीशी शॉपिंग पण करायची आणि मुनूला फिरायचं होतं मुंबईला. कनक पण आहे, सोनाली मॅडम आणि हा एक नवीन पाहुणा आहे आमच्यासोबत आज, दुर्वेश. हा चला आता आपण चाललोय मुंबईला. बघा आता तुम्हाला दाखवणार आहे आम्ही आपला नवीन ब्रिज जो ईस्ट वेस्टला जोडला जातोय. खूप वर्षांनी तो रेडी झालेला आहे. लोकांना खूप उत्सुकता होती आणि खूप गरजही होती. तर बघूया आता जस्ट आपण पोहोचलेलो आहे तिथे. बघा आता आपण पोहोचलेलो आहे. ब्रिज आता स्टार्ट होत आहे. 24 तारखेला त्याची ओपनिंग झालेली आहे, 24 फेब्रुवारी. आणि असंच सेम ब्रिज स्टेशनच्या त्या साईडला सुद्धा एक ओपनिंग होणार आहे लवकरच. रिजन्सी मध्ये जो रिजन्सीला जोडला जाणार आहे, वासुंदरी रोड ते रिजन्सी. आणि हा पूर्ण असा रिंग रूट आहे. तो टिटवाळा मंदिरकडे जाऊन पुन्हा त्या रिजन्सी रोड मधून पुन्हा वेस्टला जाणार आणि मग असून कल्याणला जाणार. असा ह्या भविष्यात होणारा आहे तो पूर्ण रोड. आणि त्याच्यानंतर कल्याणला जायला जे आता आपल्याला कमीत कमी 35 ते 40 मिनिटं लागतात, ते आपल्या ह्या रोडमुळे नक्कीच 15 मिनिटं तर नक्कीच वाचणार आहेत. म्हणजे 20 मिनिटात आपण कल्याणला पोहोचू. तर तुम्ही बघा कसं छान प्रकारे नियोजन केलेलं आहे. पण हा रोड थोडासा इकडे जो या साईडला एकदा उतरवायला होता, पुन्हा एकदा स्टेशनकडे जाणाऱ्यांसाठी थोडा एक लांबचा फेरा होतो, तर तो वाचला असता जर वाजपेयी चौकात जर तो एक त्याला दिला असता ना रोड, तर चांगलं झालं असतं. गाईज आता आपण भिवंडी बायपास क्रॉस केलेला आहे. आता ठाण्या इथून 10 किलोमीटर आहे. आणि आता आज आपण चाललोय, संडे आहे त्याच्यामुळे थोडेसे ट्रॅफिक कमी आहे. नाही तर या रोडला रोजच खूप ट्रॅफिक असते. कमीत कमी तुम्ही 40 ते 50 मिनिटं एक्स्ट्रा घेऊनच जावं जर तुम्हाला ठाण्यापर्यंत जायचं असेल तर. नॉर्मली ठाण्याला जायला 1 तास लागतो, पण एरवी वर्किंग डेजला इकडे 1.5 ते 2 तास लागतातच. आणि रोडचं काम पण चालू आहे, तुम्ही बघू शकता. ते बघा तिकडे मोठ्या प्रमाणात काम चालू आहे रोडचं, रोड वायडिंगचं. आणि हा 8 लेनचा रोड होतोय. भविष्यात हा खूप मोठा रोड होणार आहे. आणि हा डायरेक्टली समृद्धी हायवेला पण जोडला जाणार आहे मुंबईकडे येण्यासाठी आणि मुंबईतून बाहेर जाण्यासाठी. तर चांगली योजना आहेत. थोडा वेळ द्यावा लागेल सरकारला. तर फायनली आपण मुंबईमध्ये एंटर झालेलो आहे. मुलुंड आपण आता सोडून घाटकोपरपर्यंत आलेलो आहे. साधारण अजून एक अर्धा तास लागेल आपल्याला. फोर्टमध्ये जायचं आहे आपल्याला, फोर्ट एरियामध्ये. तर साधारणतः अजून अर्धा तास तरी लागेल. आज ट्रॅफिक नाही आहे त्याच्यामुळे आम्ही लवकर पोहोचलेलो आहे. तुम्ही बघू शकता मुंबईची वाईफ यायला लागलेली आहे. फ्रीवेवर पोहोचलेलो आहे आणि चाललेलो आहे मुंबईकडे, रोडकडे. आता आपण जस्ट चेंबूरच्या जवळ आहे. बघू शकता उंच बिल्डिंग आता चालू झालेली आहे, जी मुंबईची शान आहे, मुंबईची ओळख आहे. आणि आता वडाळ्याचा मुद्दा आलेला आहे. वडाळ्याचा बोगदा बघा. म्हणून काय बोलते मग, कसं काय कसं झालं तुझं ट्रॅव्हल्स? झोप काढली का? बघा बघा वडाळ्याचा बोगदा बघा. वडाळ्याचा बोगदा आलेला आहे. आता जाऊ आपण बोगद्यात.
इंडियातला सगळ्यात मोठा समुद्रावरील पाण्यातला म्हणजे 22 किलोमीटरचा रोड आहे. इकडनं तुम्ही लेफ्टला गेले की उरणला डायरेक्टली हार्डली 20 ते 25 मिनटं लागतात. तरी वेगाचं भान ठेवावं आणि लोकांनी मर्यादितच वेग ठेवून गाडी चालवावी. कारण की आत्ताच काही आठवड्यापूर्वी त्याचं उद्घाटन झालं काही महिन्यापूर्वी आणि एक ॲक्सिडेंट पण झालेला छोटासा. तेव्हा हे लोकांनी थोडंसं लक्ष ठेवावं त्याबद्दल. आता आपण पोचलेलो आहे भाऊच्या धक्क्याजवळ. इकडे पुढे गेलो की आपण भाऊचा धक्का लागतो. ओके, आता पुन्हा युटर्न मारून आपल्याला तिकडे जावं लागतं भाऊच्या धक्क्याकडे जाण्यासाठी. अलिबागसाठी फेरी वगैरे पण तिकडून चालते. तुम्ही गाडी घेऊन सुद्धा जाऊ शकता. गाडी फेरीमध्ये टाकायची आणि अलिबाग डायरेक्ट तिकडे जाऊन तुमची गाडी तुम्ही पुढे जाऊ शकता. ओके, तर आता आपण फोर्टला पोचलेलो आहे. तर तुम्हाला आता मी सांगतो की आम्ही इथे कशासाठी आलेलो आहे. तर आम्ही इथे आलेलो आहे Insta360 X3 किंवा DJI चा पॉकेट 3 जो नवीन लॉन्च झाला आहे त्या दोन्हीपैकी एक कोणता तरी कॅमेरा घेण्यासाठी आम्ही आलेलो आहे. आधी बघूया कसं काय डील होते. त्याप्रमाणे आपण आता जाऊया कॅमेरा गल्लीमध्ये. संडे आहे, मोस्टली काही दुकानं बंद असतील, पण जे चालू असेल आपण 1-2 जणांना कॉल केला ते अवेलेबल आहे बोललेत. तर बघूया. बघा आता पोचलेलो आहे पोर्टला कॅमेरा गल्लीला. आणि आता बघू कसं काय कुठे काय कोणतं दुकान चालू आहे काय आहे. ओके, आपण मोहे झालेलं आहे. इथली दुकानं सगळी बंद आहेत. 2-3 जणांना फोन केले ते चालू आहेत. पण बघूया तिकडे आपण जायचं आहे की नाही जायचं. ॲक्च्युली संडे आहे, मुलांना पण सुट्टी होते. मला एक फिरणं पण होईल आणि जर असेल तर घेऊया आपण. तर याचं सगळे गल्ली हे कॅमेरा पूर्ण कॅमेऱ्याची दुकान आहेत. संडे असल्यामुळे आज बंद आहे. पूर्वकल्पना तर होती पण जर चालू असले तर बघूया. पण आलेलं आहे हुर्रेम टर्किश बकलावामध्ये. त्या दिवशी मावा केक आम्ही ट्राय केलेला, खूप छान होता. आणि बकलावा पण गेलेला घरी. आता बघूया पुन्हा एकदा काय कसं काय इथे आहे. ओके, हे असे ऑफर्स पण आहेत इथे. बकलावा लॉट्स ऑफ टाईपचे बकलावा आहे तिथे. स्टिक बकलावा, किंडिक बकलावा, सेविक बकलावा, फॅन्सी. आणि हा दुर्वेश. बघा आता आम्ही हुरेम या बकलावा रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहे. तर आम्ही हे एक सेट मेनू त्यांची ऑफर चालू होती वुमन्स डे स्पेशलसाठी. तर तरी आम्ही ती ऑफर केलेली आहे. तर त्याच्यामध्ये बघा हे एक वेगवेगळे टाईपचे त्यांचे हे 2 सलाड आहेत, हे मावा केक आहे, हे 2 बकलावा आहे आणि हे 2 आहेत पिझ्झा टाईप काहीतरी. तर बघूया आता आपण कसं लागतं ते. आणि मुन्नू सो एक्सायटेड आहे आणि कनकसुद्धा. आणि दुर्वेश मग तडाका हे तुटून पडले आहेत मावा केकवर. म्हणून कसं आहे, मस्त आहे ना, काय रे कनक. मग आमच्यासाठी हे सलाड. आता आपण इथनं निघतोय, सगळा साफ केलेला आहे पोरांनी. हां म्हणू मग सर अजून काय पाहिजे का तुला दुर्वेश? कनक, डू यू हॅव एनिथिंग मोर? नो, चलो फिर बाय. सॉक्स आहेत, गॉगल आहे, नवीन टी शर्ट, जीन्स, हे मोबाईलचे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स पण आहेत. हा क्लिप घेत आहे.
लेडीजसाठी क्लिप पण आहे तिथे. म्हणून तुला काय बॅग वगैरे. तर आपण इथे आलेलो आहे, आमच्या मुलीला ब्रेसलेट बघायचं आहे. ब्रेसलेट बघतोय आम्ही. आलोय शॉपमध्ये का बघू ना. बघ तिकडे तिकडे आहे बघ ते ब्रेसलेट. आहे का इकडे ब्रेसलेट दिसतोय का? मग तो नको आहे का? असेल पुढे. चला पुढे, लेट्स गो. असं मागणे घे बघा. आता आपण कपडे वगैरे ऍक्च्युअली आपल्याला घ्यायचे नाही, कारण की आपली ऑलरेडी शॉपिंग झालेली आहे. त्याच्यामुळे आता आपण आलेलो आहे इकडे आईस्क्रीम खाण्यासाठी. मुंबईची फेमस आईस्क्रीम के रुस्तम आईस्क्रीम. कनकची फेवरेट आहे ती के रुस्तम. आमचे आईस्क्रीम आलेले आहेत. स्ट्रॉबेरी, चॉकलेट, कोकोनट क्रंच आणि हा मँगो डिलाईट. असे 4 आईस्क्रीम आम्ही घेतलेले आहेत के रुस्तममधून. आपण चाललेलो आहे मरीन ड्राईव्हला. बघू शकता गर्दी तुम्ही, गर्दी आहे. थोडासा हवा पण खूप आहे, त्याच्यामुळे आवाज थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो. मरीन ड्राईव्ह बघा, वानखेडे स्टेडियम. आपल्या समोर दिसतोय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा आहे इथे, जे समस्त हिंदू जनांचे सम्राट आहेत. रुमाली रोटी. कबाब. आणि प्रॉपर हायजीन पण मेंटेन आहे इथे. असं नाही की म्हणजे स्ट्रीट फूड आहे तर काय हे नाहीये, म्हणजे अगदीच नाही पण आहे, चांगल्या प्रकारे आहे. बरोबर हायजीन आहे इकडे मेंटेन. बघा प्रॉपर ड्रेस वगैरे शेफ लोकांनी घातलेले आहेत. आपला जेवण आलेला आहे. चिकन भुना, भेजा फ्राय, कचुंबर, चिकन टिक्का रोल आणि रोटी. बस. चला आता आपण निघतोय. आता आपण दुर्गाडीला पोहोचलेलो आहे. म्हणजे कल्याणमध्ये एंट्री केलेली आहे आपले. हे बघा आपले छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, कल्याणची शान. छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेलं आपलं कल्याण आहे. तेच आता आपण घरी पोहोचलेलो आहोत. म्हणजे ऑलमोस्ट आपल्या देशगत नगरमध्ये एंट्री केलेली आहे. आणि गुगल बाबाने जो सांगितलेला टाईम 10:40 त्याला 8 मिनिटांनी आपण बीट केलेलं आहे आणि आता आपण पोहोचलेलो आहे. सो आजचा हा ब्लॉग आपण इथेच एंड करत आहे. आता नंतर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग